जे प्रशिक्षण सत्र आयोजित केलेले त्याची सांगता करायला जमलेलो आहोत. यानंतर मला वाटतं आभार प्रदर्शनच होईल. ते सुरुवातीला राजकारणी बोलून गेले, त्याच्यानंतर ते स्वतःच म्हणले मी राजकारणी आणि मला त्याच पद्धतीने बोलावं लागेल. त्याच्यानंतर सर बोलत असताना हांगे सर बोलले आता काही प्राचार्य बोलते म्हणल्यावर सुट्टी नाही. मला वाटलं हांगे सर तर थांबतील, ते सुरू झाले डायरेक्ट चायना पाकिस्तान. आता नेमकं मी काय बोलायचं हा मला प्रश्न पडला होता. पण नंतर मला आठवलं की राहुल सरांसारखी माणसं पण इथं आहेत आमच्यासारखी, जी जेन्युअनली तुम्हाला काहीतरी थोडंफार तरी सांगतील. तर बेसिकली विषय असा आहे की तुमचं हे सगळं प्रशिक्षण सत्र आणि मी इथं आलेलो, तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलवलं, सरांना वाटलं मी यावं म्हणून इथं आलो. परंतु 2008 ते 2010 या दरम्यान मी वाडिया कॉलेजला होतो आणि मी देखील तेव्हा हे प्रशिक्षण केलेलं होतं. माझ्याकडे माझ्या फाईलला सर याच नागरी संरक्षण दलाचं ते सर्टिफिकेट आहे. आणि मग मी त्या फ्लॅशबॅक मध्ये पोहोचलो. 2008लाच तो मुंबई हमला झाला होता, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट पण झाला होता. म्हणजे हे सगळे आमच्या कॉलेज लाईफ मधले सगळे विषय. आणि मग मी त्या वेळच्या त्या कॉन्टेक्स्ट मधून विचार करत करत त्या कोरोनाच्या त्या पिरियड मध्ये जेव्हा माझ्या ताब्यात मी कोल्हापूरचा सहाय्यक आयुक्त असताना आपलं जसं ससून आहे तसं तिथं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, CPR बोलतात त्याला. आता तुम्ही विद्यार्थी तो CPR वेगळा, तो CPR म्हणजे छत्रपती प्रमिला राजे. तर मग आपल्याला असलेल्या या भाणामधून कशा पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जीव वाचवत होतं. हे आपले साहेब काय बोलले की आजूबाजूची लोक तर सोडा, आपल्या फॅमिलीतल्या लोकांचं सुद्धा आपण हेल्प करू शकतो. पुन्हा मग मी बॅकग्राऊंडला पोहोचलो तर आम्हाला त्यावेळी ती कुठली तरी झोला बांधायची गाठ शिकवली होती. पण मी त्याचा विचार करायला लागलो, तो दोरा नेमका कसा टाकायचा होता. आठवेना तो दोरखंड, एखाद्याला पाय तुटलाय हात तुटलाय, आपण सर जसे म्हणले 300 किल्ले यंगलेत सरांनी, आम्ही आपले 4-6 जिंकलेत, राजगड रायगड तोरणा जवळचे. मग अशा घटनेमध्ये ही गोष्ट मला स्वतःला रिलेट केलं तुमच्याशी आणि मी म्हणलं आता ही लोक तर ती गाठ बांधू शकणार आहे, मला येणार नाही. मग माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या ट्रेनर सरांनी पण आणि या सर्वांनी सांगितलं असेल की तुम्ही जे शिकलाय त्याचा तुम्हाला सराव करावा लागेल, नाही तर आज शिकलाय ते खेळ खालास. आता बघा मी कधीतरी 6वी 7वी 8वीत ग्रहण कसं होतं हे मी वाचलं असेल, पण आता पृथ्वीमध्ये का चंद्रामध्ये का सूर्यामध्ये तुम्ही तर सांगा बरं, डोकं हँग होऊन जाईल. 21 जूनला सूर्य खरंच डोक्यावर पडतो का कुठं असतो आणखी, असा तुम्ही विचार करा. आठवा एकदम साध्या साध्या गोष्टी तर त्या तुम्हाला आठवणार नाही. आणि मग आपण म्हणतो की विराट कोहली का झाला, तर तो पहाटे 4 वाजता ग्राउंडवर होता आणि आजही आहे. त्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही आता या प्रशिक्षणामध्ये जे काही शिकलेलं असाल ते आचरणात आणा. सर्वच मान्यवर तुम्हाला ते बोललेले आहेत, याचा तुम्ही उपयोग करा. अदरवाईज एखादा शोध लागला प्रयोगशाळेमध्ये आणि जोरदार मोठा शोध आहे, समजा पेनिसिलिनचा शोध लागलाय तेव्हा 1800 काही साल असेल ते, आणि ते पेनिसिलिनचा शोध लागल्यानंतर ते जे ज्ञान होतं ते जर त्या प्रयोगशाळेतच बंद करून ठेवलं असतं तर एवढी माणसं वाचली असती का? नाही. आता तुम्हाला डायबिटीज असणाऱ्यांना इन्शुलिन घ्यायचंय, मग इन्शुलिनचा कृत्रिमरित्या आपण म्हणूया त्याचं उत्पादन सुरू झालं आणि ते कृत्रिमरित्या उत्पादनाचा जो फॉर्म्युला होता तो त्या प्रयोगशाळेत बंद करून ठेवला असता तर मग तुम्हाला आज ते मांडीत घेण्याचं इन्शुलिनचं इंजेक्शन मिळालं असतं तर नाही. ही पण गोष्ट तुम्हाला रिलेट होते आणि त्याच धर्तीवर तुम्हाला देखील या गोष्टी, जरी तो FYचा दादा दिदे असले काय आणि इकडं आमच्या आजीबाई असल्या काय, या सर्वांनी आजूबाजूला असणाऱ्या आपल्या नागरिकांना याचं ज्ञान देणं अपेक्षित आहे. कोल्हापूरवरून एकदा मी येत असताना सर, आता ते कोल्हापूर पुणे सारखं व्हायचं आणि आता काय मी जरी अधिकारी असलो तर लग्न नवीन नवीन झालं तर मी सारखं पळायचो इकडे. आता ते खरं आहे, सगळे त्यातनं गेलेले, ज्यांची लग्न नाही झाली ते बी जातील पुढे त्यातनं. मग इकडे येताना काय खंडाळ्याच्या घाटाच्या पुढं, म्हणजे आता जो नवीन बोगदा बंद नवीन सगळं चालू आहे तर हा पारगाव, तर त्या बोगद्यातनं मी खाली उतरलो आणि सेल्फ ड्राईव्ह करत येत होतो. मला पुढे एक सेंटर दिसले, अशी झाली 10 झाडाला जाऊन टोकली. आता काय झालं आय डिडंट नो, म्हणजे मला काय माहिती नव्हतं, पण मला कळलंय की बाबा ऍक्सिडेंट झालाय.
मग मी माझ्या गाडीच्या ब्रेकवर पाय देऊन उभं राहिलो तरी माझी गाडी थांबली नाही. तो एवढा उतार, माझी गाडी 100 मीटर जाऊन थांबली. मी गाडी लावली, हँडब्रेक ओढून कसं तरी फास्ट मध्ये पळत आलो. बघत होतो तर तिथं जमलेले 20-25 जण त्याचा फोटो व्हिडिओ काढत होते. त्याची हानवटी लोंबली होती त्या जो ड्रायव्हिंग करत होता. आणि जो शेजारी बसलेला काका होता, म्हणजे एक 60च्या घरातला एक व्यक्ती आणि 30ला एक मुलगा, असं ते 2 जण त्या गाडीमध्ये होते. तुम्ही आता ठीक आहे, मला माझं हे नाही सांगायचं की मी खूप भारी आहे म्हणून, पण त्या सिच्युएशनला काय करणं अपेक्षित आहे हे तुम्ही करणं गरजेचं आहे. अदरवाईज सर, आता मी अधिकारी आहे आणि मग कसला अधिकारी सयाजीराव, त्याचा उपयोग काय समाजात, त्याला जर काही करताच आलं नाही तर. त्या गाडीत बॅक साईडनी चढ, ओमनी होती ती, मला आठवतंय. मी बॅक साईडने चढलो ते ओपन करून, जीवाच्या आकंत्याने सीट ओढतोय, पण माझ्या ताकदीला ते काही पुरं पडे ना. पुढची ऍक्शन काय आहे की नाही, तुम्हाला हे शिकवलं असेल, लगेच इमिजिएट काय करायचंय. मला क्लिक झालं की आपण कुठल्या चौकात आहे, जिथून ते 2 फाटे फुटतात ना, इकडे जाऊन तुम्ही नाश्त्याला थांबता आणि इकडून येणारी ती नो एंट्री आहे, तिथं ते होतं. मला क्लिक झालं की यार इथं बॅक साईडला क्रेन उभा असतात. मी मागं वळून बघितलं तर लिटरली क्रेन होती, त्यांचं नशीब. मी त्या फोटो काढणाऱ्यांना म्हणलो यार ते सगळं बंद करा, एकाने काहीतरी करून ते क्रेनवाल्याला बोलवा. क्रेनवाल्याला बोलवल्यानंतर त्यांची ती पॉवरफुल मशिनरी, मी स्वतः त्याचा जो असा हुक होता त्या सीट मध्ये अडकवला. त्याला म्हणलं दादा थोडा वेळ हे दुःख सहन कर बाबा. आता त्याचं वाहनवटी लोंबलेली होती, मला कळत होतं त्याला किती लेवलच्या वेदना होत असतील. आणि हे रिअल एक्सपिरियन्स आहे, याला काय मला स्टोरी लिहून कुठं आठवायचं नाहीये. त्या क्रेनचा तो हुक त्या सीटला लावला. ते क्रेनवाल्याला मीच सांगितलं सर आपण ह्याला हुक लावून हे सीट तोडून काढू शकतो. हँडब्रेक वाढला आणि त्या सीटाला तो हुक लावला आणि त्याला म्हणलं आता ओढ. हा बोंबलत होता, करणार काय आता, त्याला त्या वेदना सहन होईना, तो ओरडतोय. त्या क्रेननी ते सीट कडकड मोडून काढलं आणि मग यांना दोघांना रेस्क्यू करून आम्ही त्या अँब्युलन्स मध्ये भरून त्यांना त्या दवाखान्यामध्ये पाठवलं. जर मी अधिकारी कागदावर आहे, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये आहे, म्हणून मी फक्त अधिकाऱ्याचंच काम करणार. म्हणजे कित्येक वेळा मी जेव्हा कोल्हापुरात पोहोचलो, कधी पुण्यात पोहोचलो, तेव्हा कित्येक वेळा माझ्या बायकोनी माझ्या अंगावरचे कपडे रक्तानी माखलेले बघितलेत. ती विचारायची काय हो, अरे काय नाही ऍक्सिडेंट झालता. तिला सांगावं लागायचं माझं नाही दुसऱ्यांचा. त्यामुळं तुमच्याकडे असलेलं ज्ञान, तुमच्याकडे असलेले जे काही स्किल्स आहेत, या तुम्ही समाजाप्रती वापरण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. तर अशा प्रशिक्षणांचा, शिक्षणाचा, ज्ञान घेण्याचा आणि डिग्र्या, आता मी बघितलेले 10-10, 12-12 डिग्र्यावाली माणसं मग त्याच्यात वकिली करतात. आणि इथं आमच्या अॅट्रॉसिटीग्रस्त एखादी पोरगी त्याच्याकडे दाद मागायला गेली तर ते म्हणते दे 50,000 पहिल्यात सुनावणीला. अरे कसं शक्य आहे तुम्ही सगळ्यांना सेम याच्यामध्ये तोलता. तर ते तोलणं म्हणजे तुमच्या मग ज्ञानाचा उपयोग शून्य आहे. अदरवाईज मग तुम्ही सर्वांसारखेच होऊन पडाल. त्याच ग्रुपमध्ये तुम्ही असाल ज्यांनी समाजाप्रती काही केलेलं नाही. परंतु हे बोलत असताना मला याही गोष्टीचं भान आहे की आज त्या दिदी दादापासून या आजीबाईंपर्यंत तुम्ही सगळेजण इथं आला, म्हणजे तुम्हाला निश्चित समाजाचं भान आहे. आता मला माहित नाही बॅकग्राऊंडला तुम्ही इथं का आलाय, पण आम्ही एक गोष्ट अज्युम केली. आता ह्यांनी मे बी इंटरव्ह्यूत मार्क मिळतील म्हणून आले असतील ना, आम्हाला माहिती आहे सगळं. इथले जण काय तर बाबा आता घरी वेळ जात नाही म्हणून आले असतील. मान्य करा, अमान्य करा, आम्ही तर्क लावणार. बरोबर आहे. आपण रिअल काय आतमध्ये ओळखू शकत नाही. ते क्रिएटनच येतं, क्रिएविनं वाचाळता व्यर्थ आहे. नाही तर मला कशाला यांनी बोलावलं असतं. कोणीतरी माझं इंट्रोडक्शन करताना म्हणलं हरवूनरी असा काहीतरी शब्द माझ्या कानावाला कोण केलं, त्यांनी केलं. हरवूनरी अधिकारी आहे, त्यांना काहीतरी फिलिंग आली असेल याला बोलवावं बसवावं आपलं, हे काहीतरी ऐकतील याचं, म्हणजे बॅकग्राऊंडला काहीतरी आहे म्हणून त्यांनी मला इथं बोलवलं. नुसतं पद असतं तर काय गरज आहे, काही गरज नसते. अशी पदं असलेली, मान सन्मान असलेली प्रतिष्ठित शेकडो माणसं आहेत आणि अशा हजारो माणसांमध्ये लाखो करोडोंचा आपला जनसमुदाय आजही तशाच लेवलला पिचत पडलेला आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे काही आता ज्ञानार्जन केलेलं आहे ते समाजाप्रती वापराल. सर जसं म्हणाले 2005चा महापूर असेल काय किंवा 19 आणि 21ची तरी कंडिशन काय सर, जरी आपल्याला फटका बसला नसेल तरी कोल्हापूर, सातारा, सांगली यांनी ते भोगलेलं आहे. आणि आपण इथून जाऊन मग त्यांना ते काय म्हणतात अन्न पुरवणे किंवा त्यांना ते मेडिकल सप्लाय करणे आणि बाकीच्या गोष्टी पुरवणे, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण लिटरली आहे जसं लास्ट मंथ मध्ये किंवा लास्ट टू लास्ट वीक मध्ये ज्या पद्धतीने ते विमान पडलं ते कुठेही पडू शकतं.
बरोबर आहे ना. मी माझ्या बायकोला कधी कधी बोलताना सर मश्करीत बोलतो. ती म्हणते जीवाची दगदग नका करू एवढी, नाही का, तुम्ही एवढी दगदग करता, एवढं शनिवार रविवार बाहेर असता आणि तुमचं चालू असतं सगळं. मग म्हटलं घरात तरी बसून काय करणार आहे की नाही, जास्तीत जास्त मी चॅनल बदलेल, ह्याच्या पुढे काय करतोय माणूस, आहे की नाही. आता सरांनी जसं बाकीचे लोक अभ्यासू आणि ते पुस्तक वाचण्याचं छंद हे सगळं ते आमच्या नशिबी डोंबलं काय नाही, बरोबर आहे. त्यामुळे ते पण विषय बाजूला सरले. आपल्याला जे ज्ञानार्जन मिळायचं ते आजूबाजूचं ऑब्झर्वेशन करून आपलं माझं मी चालत असतं. मग मी तिला बोलत असतो की जर आपण घरात बसलोय ठीक आहे, आपल्याला काय होणार नाही. पण आता मस्करी म्हणून नाही किंवा हे उदाहरण घडलं म्हणून मी पहिल्यापासून तिला हे बोलतो, आपल्या घरावर हेलिकॉप्टर पडलं तर पहिल्यापासून हे आधीपासून बोलतो, घरात बसून काय करते. बरं रस्त्यावर गेला नाही गाडीने उडवलं, असले केसेस पाहिलेले आहेत मी. लग्नाची पत्रिका वाटत असताना सर दगडावरनं पाय घसरून डोक्यावर पडून मेलेली पोर आहेत, आता नवरदेव होणार होता पुढच्या आठवड्यात, अशा सुद्धा केसेस आहेत. आणि मग जर एवढी अनसर्टन्टी आहे आपल्या लाईफची, बरं ते आता कोणची तर हिरोईन मेली काल परवा, सगळ्या सोशल मीडियावर तेच चाललंय, हिला सीपीआर दिला असता तर, हिला ही गोळी दिली असती तर, ह्या 3 गोळ्या घरात ठेवा, राजू वास्टिन आणि हे काय. हा मग मला एक सांगा, एवढ्या सुशिक्षित घरातली ती पोरगी, ती काही महिला असेल जी ती मरू शकते, तर मग आपल्या आजूबाजूला असणारे आपले आप्तेष्ट ज्येष्ठ कनिष्ठ जे कोण आहेत त्यांच्यावर पण ही वेळ येणार आहे, समजून घ्या. मी बालाजीनगरला जेव्हा पोलीस भरतीची तयारी करत होतो तेव्हा एक आम्ही आता टिंगलटावाळे म्हणजे तेव्हा काय अधिकारी काय आणि आजही काय तेच सेम आहे सगळं, तेव्हाही माझं बिहेवियर तसंच होतं. मग आम्ही त्या चौकातनं आपलं टोळका आमचा क्लासकडे चाललेला होता. एक म्हातारा जागेवर चक्कर येऊन असा थरथरी कापून ते पडला. इन्स्टंटली काय करायला पाहिजे, तर आपलं नॉलेज वापरायला पाहिजे. मला क्लिक झालं हे जे मेंदूला मे बी रक्त पुरवठा कमी झालेला, याला आडवं करा, बाकीचे त्याला उचल रे, पाणी पाज रे, हे कर रे, ते कर रे. फॉल्टी नॉलेज यूज करण्याचा अर्थ नाही ना. जे बेसिक बेस्ट लेवलला तिथे लागू पडेल ते यूज करणं अपेक्षित आहे. मी म्हणलं आपण जिंदगीभर जेवढं काय वाचलंय, जेवढं अनुभवलंय, यातून आपल्याला एक गोष्ट तर कळती, म्हाताऱ्याला चक्कर आली याचा अर्थ त्याच्या मेंदूला रक्त पुरव, मे बी ते चुकीचं पण असेल. सगळेजण त्याला उचल साखरचार हे अर्घ बसा म्हटलं, त्याला आडवा कर पहिला आज झाला. त्या आजोबाला आम्ही आडवा केला, हातपाय चोळ म्हणलं, 2-4 पोरांनी इकडून चोळले, 2-4 पोरांनी तिकडून चोळले. म्हातारा खडखडीत उठून उभं राहिलं, माझा तुक्का खरा निघला, गेला, ऑक्सिजन सप्लाय झाला. म्हणून तुम्ही जे काही कराल आज इथं घेतलेलं ह्या 7 दिवसात 23 जून पासून तुम्ही सुरू झाला, 23 जून ते 1 जुलै किती दिवस होते सर? 7 दिवसीय प्रशिक्षणामध्ये जे जे शिकलेलं आहात ते जिथं जिथं वापरण्याची संधी मिळेल ते दौडू नका. नाहीतर आता रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडल्याने कसं हात लावू, माझं म्हणजे माझी खादी बिदी खराब होईल. मग तुझ्या खादीला चुलीत घाल बाबा, त्याचा उपयोग काय आहे की नाही. पुढच्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही धैर्य दाखवणं पहिलं महत्वाचं आहे. नाही तर आज गाठी बांधायला शिकला, आज सीपीआर द्यायला शिकला आणि रिअल वेळ आली तेव्हा तुम्ही कुठेतरी बिळात जाऊन बसला. असली जर जनता असेल तर त्यांनी असले कोर्स करून काही शून्य उपयोग असतो. म्हणून मी तुम्हाला वाईट वाटलं तरी बोललो की इथं कोण कशासाठी आलाय ते पण महत्वाचं आहे आणि त्या योगे समाजामध्ये आपण अशा पद्धतीची माणसं उभा करू शकू. मी तुम्हाला आवाहन करेल की तुम्ही इतर ज्या काही सामाजिक संघटना संस्था असतात व्हॉलेंटरीली काम करणाऱ्या त्यांच्याशी जोडले जा. त्यांच्याशी जोडले गेल्यानंतर त्यांना याचं महत्व पटवून द्या. आणि आज तुम्ही ट्रेनर झालेला आहात तर त्या अशा ज्या काही सामाजिक संस्था असतील ज्या धर्मदाय आयुक्तांकडे त्यांच्याकडे रजिस्टर्ड असतात आहे की नाही, सोसायटी ऍक्ट मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 खाली तर रजिस्टर असतात. अशा बऱ्याच संस्था सिव्हिल सोसायटी म्हणून आपल्या समाजात काम करत असतात. रॉबिनहुड आर्मी वगैरे तुम्ही ऐकलं असेल बरंच. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना तुम्ही कनेक्ट व्हा. नाही तर आज ट्रेनिंग घेतली आणि उद्यापासून आपल्या संसाराला लागला, याचा शून्य उपयोग असतो. हे तुम्ही 7 दिवस मग जीवनातले वाया घालवले असं म्हणेल, सरांना वाईट वाटलं तरी चालतंय, मला परत बोलवू नका. पण मी पण ते कोण म्हणते मगाशी नगरसेवक त्यांच्यासारखं स्पष्ट बोलणार म्हणून मी म्हणलं आपण एक कोमके हा बोलवणार. ओके चला मग मिटलं माझं बाबा, बोलवणार परत. त्यामुळं तुम्ही ज्या पण प्रयोजनाने इथं आला असाल ते बेस्ट लेवलला जाऊन इन फ्युचर तुम्ही यूज कराल. अशा सेवाभावी संस्थांना जोडले जा. त्यांच्याकडे व्हॉलेंटियर खूप मोठ्या लेवलला अवेलेबल असतात, त्यांनी ऑलरेडी त्यांना त्यांचे ते कनेक्ट करून घेतलेले असतात. त्यांना अशा पद्धतीचे ट्रेनिंग द्या, वेगवेगळे कार्यक्रम राबवा. नाही कोणाला जरी जाऊन अटॅच झाला
तरी वाड्या वस्त्यांवर फिरा, तिथल्या समाज मंदिरांमध्ये, बौद्ध विहारांमध्ये, जे काही जिथं अवेलेबल असेल अशा ठिकाणी जाऊन 10-10, 5-5, 20-20 लेकरांना तुम्ही ती ट्रेनिंग द्या. तर तुम्ही इथं 7 दिवस राहिल्याचं. हा, आता याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला किती समजलंय. नसेल समजलं, पोखरकर सर आहेत, ते तुम्हाला पुन्हा अवेलेबल आहे, मी बघितलं त्यांचा नंबर दिलेला आहे शेवटी. तर त्यांच्याशी पुन्हा तुम्ही सल्ला मसलत करून या टीमशी पुन्हा या गोष्टींची सांगड घालून समाजामध्ये हे लोन खूप मोठ्या प्रमाणावर पसरवाल. इस्रायलचं उदाहरण, चीनचं उदाहरण, आपण किती दिवस आणि किती वर्ष द्यायचं, जे की आपण जेव्हा हे आमचे सर बोलले की आमच्याकडे 500ची भरती निघली तर 55,000 फॉर्म येतात. तर सर आता त्याचा सदस्य मी पण असतो, मला इथे आकडेवारी सगळी माहिती आहे आणि ही सगळी दयनीय अवस्था या बाबतीत आहे. परंतु पॉझिटिव्ह या बाबतीत आहे की सगळ्यांकडे जर ही ट्रेनिंग असेल आणि खरंच युद्ध झालं तर लिटरली एखादा देश आपण नुसतं तिकडे जाऊन काबीज करू. घराघणीच एक जण जातोय, नरड चिरतोय. बरोबर आहे, युद्ध काय, बरोबर आहे. तर या लेवलनी आपण आपला समाज घडवण्यामध्ये आपलं योगदान द्या. फक्त सैनिकांनीच बॉर्डर राखावी हा काही नियम नाहीये. आंतरिक ज्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे जसं किल्लारीचं उदाहरण दिलं की खरंच आर्मी बोलवावी लागली. मग जर माणसं शहाणी असती, त्यांच्याकडे हे नॉलेज असतं, तर त्या लेवलला आपल्याला आपल्या त्या यंत्रणेवरती भार पाडायला आपली गरज उरणार नाही. आपण सर्वजण मिळून आपण जे काही शिकलो ते आचरणात आणू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी बोलायला पुढचा तास, 2 तास, 4 तास माझ्यातलं स्टॅमिना आहे तेवढा, ओके, बोलू शकतो. परंतु आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि तुम्ही 7 दिवस आता मे बी काही जण आनंदी असाल, काही जण वैतागला असेल, काही जणांना रोजचं रुटीन सुटलेलं असेल, उद्यापासून पुन्हा रुटीन मध्ये जायचं असेल. त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्ही हा कोर्स पूर्ण केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.